नमस्कार मंडळी. आता गुढीपाडव्याला कोणी सोनं घेणार असेल, कोणी गाडी घेणार असेल, कोणी घराचे बुकिंग करणार असेल, प्रत्येकजण यथाशक्ती काही ना काही वस्तू घेत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की सोन्याचे भाव इतके वाढलेले आहेत की आपण सोने खरेदी करू शकत नाही. खरं तर गुंजभर सोनं घ्यायचं असतं जेव्हा 3.5 मुहूर्त असतो किंवा पुष्य नक्षत्र असतं. या शुभमुहूर्तावर जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करत असता तेव्हा तुम्हाला ते विकायचं किंवा मोडायची वेळ येत नाही. खरं तर आजकाल सोन्याचा भाव इतका वाढला आहे की सर्वसामान्य माणसांच्या खिशाला त्या गोष्टी परवडणाऱ्या नाही आहे. पण हो, घरात सुखसमृद्धी नांदावी म्हणून हा शुभ मुहूर्तावरती या नक्कीच काहीतरी वस्तू खरेदी करू शकता. सर्वप्रथम घरात धनधान्य समृद्धीकारक तोडगा जो मी तुम्हाला सांगितला आहे तो आवर्जून तुम्ही करा. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तुम्ही काही वस्तू खरेदी करू शकता. तर गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करू शकता किंवा आदल्या दिवशी खरेदी करू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा करू शकता. पण शक्यतो आपण सगळेजण गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तू खरेदी करत असतो, कारण या दिवशी कुठलाही शुभमुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते, कारण हा संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो. अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील या वस्तू खरेदी करू शकतो. त्याचबरोबर त्यांचा आपण पैशात मूलभाव करण्यापेक्षा त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान कशा आहेत हे समजून देखील घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, या वस्तूमधील पहिली वस्तू महत्त्वाची ती म्हणजे, जसं की काही घरात बघा अतिशय सुंदर पद्धत असते. दसरा आला, दिवाळी आली, गुढीपाडवा आला की देवांना वस्त्र घेतली जातात. सुरुवात खरेदीची देवांच्या वस्त्रांपासून करायची असते. तर तुम्ही देवांना वस्त्र घेऊ शकता. अगदी बाळकृष्णाला घ्या, गणपती बाप्पांना घ्या, स्वामी महाराजांना घ्या. तुमच्या घरात जे काही देव आहेत त्या देवांना देवघरात मांडलं जातं देवघरामध्ये, त्याच्यासाठी छानपैकी एक तुम्ही नवीन वस्त्र खरेदी करू शकता. देवाचं जे आसन असतं ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. बऱ्याच घरात देवघर खरेदी केलं जातं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवघरसुद्धा या दिवशी खरेदी करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही तुमचे देवांचं टाकसुद्धा बनवू शकता. म्हणजे आधी 3-4 दिवस ते टाक बनवायला टाकायचे आणि गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर आपल्या घरात ते टाक घेऊन यायचे आहेत. जे आपले मूळ टाक आहेत, आपली कुळदेवता आहे, आपली कुलदेवी आहे, ती आपल्या घरात येणार आहे, याचा सारखा मोठा आनंद आणि सगळ्यात परम आनंद असतो. म्हणून तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातले टाकसुद्धा बनवायला टाकू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ते आणून त्याची पूजा करू शकता. यानंतर पुढची गोष्ट आहे वस्तू, ती म्हणजे देवघरापासूनच सुरुवात केली आहे तर देवघरासाठीच देवांसाठी धातूची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. अगदी कुठलं पण सोनं चांदी याच्या व्यतिरिक्त सुद्धा तांब्याचा कलश तुम्ही खरेदी करू शकता देवांसाठी. आता अतिशय छान छान प्रकारचे बाजारात ताटं आलेली आहेत, ते ज्याच्यावर तुम्ही देवांचा अभिषेक घालू शकता किंवा देवांच्या आरतीसाठी तुम्ही कुठलेही दिवे खरेदी करू शकता. तुमच्याकडे ज्या वस्तू देवघरात नाही त्या त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. घरात जर आपल्या गायवासराची मूर्ती नसेल तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. किंवा जर तुम्हाला गजंत लक्ष्मी, अष्टलक्ष्मीपैकी एक गजंत लक्ष्मी असते, तीही तुम्ही खरेदी करू शकता. ज्यांना श्रीयंत्र खरेदी करायचं असेल तर ते सुद्धा खरेदी करू शकतात. या दिवशी आपण कुबेराची मूर्तीसुद्धा खरेदी करू शकतो. पण तुम्हाला माहीत आहे का, कुबेराची मूर्ती ही देवघरात ठेवत नाहीत. कुबेर यंत्राला देवघरात स्थान आहे. कुबेराची मूर्ती ही तुमच्या तिजोरीत ठेवायची असते. कुबेराची मूर्ती देवघरात ठेवायची नाही. जर तुमच्याकडे असेल तर ती काढा आणि ती तुम्ही तिजोरीत ठेवू शकता. अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्या घरात नसेल तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळातच ठेवायची असते, मग त्याच्यासाठी तुम्ही छोटीशी वाटी खरेदी करू शकता. तसंच अगदी कुलदेवीचा फोटो, भगवान विष्णू, माता लक्ष्मी, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, तुमचे जे देव आहेत ते खरेदी करू शकता आणि याची तुम्ही विधिवत पूजा करू शकता. अतिशय महत्त्वाच्या या वस्तू आहेत ज्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. आता मला एक सांगायचं आहे, बघा, देवघरात प्रचंड गर्दी करण्यात काहीही अर्थ नाही आहे. तुम्हाला एवढा वेळ आहे का? तुम्ही पूजा करणार आहात का? नाही तर ते यंत्र घेऊन धुळीत ठेवण्यात काहीही अर्थ नाही, हे प्रथम लक्षात घ्या. आता त्यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे याच दिवशी तुम्हाला कुठलाही ग्रंथ घ्यायचा असेल, अगदी कुठल्याही देवदेवतांची तुमची इच्छा असेल की मला हा ग्रंथ घ्यायचा आहे, तुम्ही तो ग्रंथ या दिवशी खरेदी करू शकता. बघा, दुर्गासप्तशतीचा ग्रंथ तुम्ही या दिवशी घेऊ शकता. नवनाथांचा ग्रंथ घेऊ शकता. ज्ञानेश्वरी, हरिपाठाचं पुस्तक एखादं छोटंसं घेऊ शकता.
हनुमान चालिसाची एक छोटी पुस्तिका येते, ती तुम्ही या दिवशी घेतली तरीही चालेल. भगवद्गीता घेतली तर सोन्याहून पिवळं. तर बघा, या दिवशी हे जे पर्याय आहेत ते तुम्ही अंमलात आणू शकता. यानंतर या दिवशी तुम्ही तूपसुद्धा खरेदी करू शकता. हो, तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुम्ही या दिवशी तूप खरेदी करू शकता. या तुपाची वात देवघरासमोर लावावी. भीमसेनी कापूरसुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला माहिती आहे का, भीमसेनी कापूर आणि लवंग जेव्हा तुम्ही तुमच्या घरात जाळत असता तेव्हा वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या पाहिलं तर प्रचंड फायदे तुम्हाला होत असतात. त्यामुळे या गोष्टी तुम्ही या शुभ दिवशी आवर्जून खरेदी करून ठेवा. आता चैत्र नवरात्रीमध्ये खूप गरज पडणार आहे, तर आवर्जून लवंगांची खरेदी करावी. त्याच्याबरोबर कवड्या तुम्ही 7 किंवा 9 कवड्या खरेदी करू शकता. पांढऱ्या करा, पिवळ्या करा, गोमती चक्र खरेदी करा. त्याचप्रमाणे हळदी कुंकू, चंदन या गोष्टी देखील आपण खरेदी करू शकतो, कारण याचा देखील आपण वापर प्रत्येक पूजेमध्ये करत असतो. अजून एक, या दिवशी अत्तर खरेदी करणंही महत्त्वाचं असतं. कुठल्याही प्रकारचं कुठल्याही दुकानातून लोकल शॉपमध्ये अत्तर मिळतं. या दिवशी अत्तर खरेदी करावं आणि तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला ते अत्तर थोडंसं लावणं, कारण अगदी मूर्ती, फोटो काही पण असेल तर माता लक्ष्मीला अत्तरसुद्धा प्रिय आहे. आता यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू नाही तर तो पदार्थ आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नवीन गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा धान्यांचा साठा करू शकता. हे अन्न संपन्नतेचं आणि लक्ष्मीकृपेचं प्रतीक मानलं जातं. घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही. आता भलेही तुमच्याकडे हे धान्य उपलब्ध असेल तरी पण एक गुढीपाडव्याचं महत्त्व आहे, म्हणून अगदी थोडंसं धान्य आपण नक्की या दिवशी खरेदी करायचं आहे. यामुळे अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहते, यासाठी ते आणायचं असतं. साखर आणि गुळ आणल्यामुळं देखील घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो. त्याचबरोबर ज्या पद्धतीने धनत्रयोदशीच्या दिवशी धने आणि गूळ आपण खरेदी करतो, आता काही शक्य नाही झालं सोनं किंवा चांदी, हिरे, मोती खरेदी करायचं, तर या दिवशी किमान 10 रुपयाचे धने आवर्जून विकत आणा आणि गुळ आणा. त्याची पूजा करा. ज्या पद्धतीने आपण धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करतो, गुळ आणि धणे आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला ठेवतो आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वगैरे आपण हे थोडे थोडे गुळ आणि धणे सर्वजण प्रसाद म्हणून खाऊ देखील शकतो. तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. यानंतर देखील तुम्ही स्वतः हे धणे आणि गुळ वापरू शकता. मीठ, लक्ष्मीपूजनाला मिठाचा मान आहे बघा. मीठ जे आहे ते तुमच्या घरात मिठाचा वापर केला जातो, ते मीठसुद्धा तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. घरातील दारिद्र्य काढण्यासाठी, घरातील अलक्ष्मी काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची शिरई, ज्याला काही घरात शिरई किंवा झाडू असं म्हणतात, तर तुम्ही या दिवशी आवर्जून झाडू खरेदी करू शकता. माठसुद्धा खरेदी करू शकता. उन्हाळा सुरू झाला आहे, बऱ्याच घरात माठ भरले गेलेले असेल, पण तुम्हाला जर माठ खरेदी करायचा असेल तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. तसंच जर तुमचा उंबरठा खराब झाला असेल तर तोही या दिवशी तुम्ही बदलू शकता. तुमच्या घराला तोरण लावू शकता. खरं तर आपण रोज रोज झेंडूंच्या फुलाचं, अशोकाचं तोरण लावू शकत नाही, म्हणून अगदी कवड्यांचं तोरण कुठल्याही दुकानात तुम्हाला भेटून जाईल. ते कवड्यांचं तोरण मिळालं तर ते आणावं आणि छानपैकी लावावं. या गोष्टी करून खूप आनंद मिळतो बघा. यानंतरची पुढची वस्तू नवीन झाड. त्यामध्ये एकतर तुळशीचं रोप, बेलाचं रोप किंवा एखाद्या फुलझाडाचं रोप आपण आणावं आणि ते आपल्या घरी जरूर लावावं. तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असाल किंवा बेलाचं रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा. बघा, आपण या दिवशी नवीन वही आणि पेन देखील खरेदी करू शकतो. कशासाठी तर हिशोबासाठी. आणि नंतर आपण हळदी कुंकू लावून किंवा स्वस्तिक वगैरे काढून पूजा करून ती वही नंतर वापरात घेऊ शकतो. त्याच पद्धतीने नवीन वर्ष सुरू होतंय. समजा तुम्हाला काही लिहायची जरी आवड असेल ना, तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही ही वही वापरात आणू शकता. तसंच आपल्या कुलदेवीच्या नामस्मरणासाठी किंवा स्वामींच्या नामस्मरणासाठी लिखित नामजप असतो बघा स्वामींचा, तो करण्यासाठी सुद्धा तुम्ही वही आणि पेन या दिवशी अवश्य खरेदी करू शकता. तसंच या दिवशी चूल, आपण म्हणतो ना की वास्तुशांतीला आधी चूल लागत असते. चूल माहिती असेल ना प्रत्येकाला, तर मातीची चूल तुम्ही खरेदी करू शकता. त्याचीसुद्धा पूजा करावी. ज्या पद्धतीने धनधान्याची आपण पूजा करत असतो तर त्याच पद्धतीने अगोदर चूल असेल तुमच्याकडे तर ती काढा, ती स्वच्छ करा आणि या दिवशी त्या चुलीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता.
चूल घरात असणं अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं या गोष्टी करून तुम्ही करोडपती होणार आहे असं नाही. पण कुणीतरी गाडी घेतली, कुणीतरी घर घेतलं तर मनात कुठेतरी वाटतं, अहो त्याच्यापेक्षा या गोष्टी जर मी खरेदी केल्या तर मला किती आनंद मिळेल. आणि या गोष्टी सगळ्या सकारात्मकता प्रदान करणाऱ्या अशा या गोष्टी. आता गुढीपाडव्याच्या दिवशी काय खरेदी करू नये हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला प्लॅस्टिकच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत. त्याचबरोबर काचेची भांडीसुद्धा खरेदी करायची नाही आहेत. शुभ दिवशी या वस्तू खरेदी करू नये. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चाकू, कात्री, सुई यासारख्या टोकदार वस्तू व धारदार वस्तूसुद्धा खरेदी करायच्या नाही आहेत. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही, परंतु पाडव्याच्या दिवशी आपण नवीन कपडे खरेदी करतो, तर त्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करायचे नाहीत. भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही पाडव्याच्या अगोदर खरेदी करू शकता. मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करायच्या नाही आहेत. ही चूक तुम्ही या दिवशी अजिबात करू नका. बघा, एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. काळा रंग खरेदी करणं म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो आणि त्यामुळे काळा रंग हा या दिवशी खरेदी करू नका. त्यानंतर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळं तुमच्या धनसंचामध्ये वाढ होईल आणि या वस्तूंच्या रूपानं माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमच्या आर्थिकदृष्ट्या प्रगतीसुद्धा होईल. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.